नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषयसुद्धा म्हणजे आज आपण हे छोटे व्हिडिओ बनवतच आहोत, हा पदवीधरांच्या संदर्भातला आहे. असं आढळून आलेलं आहे की बरेच सुशिक्षित लोक जी आहेत, जे पदवीधर आहेत, नोकरी करतात, धंदा करतात, सगळं काही त्यांचं चांगलं आहे. ही लोकं काय म्हणतात त्याला, ही लोकं मतदान नोंदणीसाठी इच्छुक दिसत नाहीत. उदासीन आहेत. इच्छुक दिसत नाहीत म्हणण्यापेक्षा उदासीन आहे. तर माझं ह्या सगळ्या लोकांना म्हणणं आहे की तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन चालणार नाही आहे. आपल्याला आपल्या पुढच्या जनरेशनच्या मुलांसाठी आपल्याला स्ट्रॉंग शिक्षणासंदर्भामधला आवाज उठवणारा माणूस पाहिजे. त्याच्यासाठी सक्षम माणूस पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला पदवीधरमध्ये चांगला माणूस निवडून आणायचा की ज्याच्याकडे जाऊन आपण आपली गाऱ्हाणी मांडू शकतो. आणखीन आपली कामं त्याच्याकडे जाऊन आपण करून घेऊ शकतो. किंवा गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर त्याच्यामार्फत आपल्याला करता आलं पाहिजे. असं याच्यासाठी म्हणून प्रत्येकाने माझी विनंती आहे की तुम्ही काय म्हणतात त्याला, तुमच्याकडे पदवीधरांची नोंदणी करा. माझी या सगळ्या सुशिक्षित लोकांना ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये, कारण आता पुण्यामध्ये बघितलं तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर सोसायटी तर आणि बाकी छोट्या शहरांमध्ये सुद्धा सोसायट्या आहेत. पण त्या पुण्यामध्ये 700-800 लोकांची किंवा 200-500 लोकांची सोसायटी असते, जसं 12-15 लोकांची असते, तसे इतर ठिकाणी साधारणतः 25-50 लोकांची सोसायटी असू शकते. तर ह्या लोकांनी तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही हे करा. तुमच्याकडे ऑनलाईन तुमचं होत नसेल तर आम्ही तुमच्याकडे फॉर्म पोचवायची सोय करतो. फॉर्म पोचवून तुम्ही भरा. काय ते भरून तुमचं रजिस्ट्रेशन करायची पण सोय करू आम्ही. तर माझी ही विनंती आहे की तुम्ही प्रत्येकाने हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या प्रत्येक म्हणजे घरातले तुमची नवरा बायको, मुलं, आई-वडील या प्रत्येकाने त्याच्यासाठी नाव नोंदणी करा. आणि नाव नोंदणी केली की तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला मोठ्या तुम्ही निवडणुकीमध्ये तुम्ही काय म्हणतात त्याला, निवडणुकीच्या वेळेस तुमचं मतदान करा. आपला माणूस कोण हे आपण आत्ता सगळ्या लोकांशी, बऱ्याच लोकांशी चर्चा करतो जे उभे राहू इच्छुक आहेत ते. त्याच्यातलं आपण कोणाला मदत करायची आणि पाठिंबा द्यायचा हे आपण त्यावेळेस ठरवूयात. पण आज तुमच्या काही शिक्षणाच्या समस्या असतील, काय असतील, तर तुम्ही मला नक्की कळवा. मी आज इथे डिस्क्रिप्शनमध्ये एक मोबाईल नंबर देतो आहे, त्याच्या व्हॉट्सअपवर तुम्ही काही पाठवायचं असेल तर पाठवा. आणखीन एक मेल आय डी देतो आहे, त्या मेल आय डीवर पण तुम्हाला काय पाठवायचं आहे ते पाठवा. मी तुम्हाला नक्की जेवढी माझ्याकडनं मदत करता येईल तेवढी मी सगळी मदत करेल. कळलं का? आणि बघूयात आता निवडणुका अजून नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरच्यापर्यंत आहेत. नाव नोंदणी माझ्या माहितीप्रमाणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाव नोंदणी करता येते. तर आपण अवश्य नाव नोंदणी करा. अगदी ग्रामीण भागातसुद्धा तुम्ही कुठे असाल तर तुम्ही कोणीतरी पुढाकार घेऊन तुम्हाला तिथे मी फॉर्म पोचवायची सोय करेल. पण ते फॉर्म भरून ते फॉर्म घेऊन त्याचं रजिस्ट्रेशन करायची पण मी सोय करतो. तर कृपा करून तो प्रत्येक पदवीधरांनी आणि डिप्लोमा होल्डरनी जे 2022पर्यंत पास झालेले आहेत त्यांनी याच्यामध्ये नाव नोंदणी करावी. आज एवढंच. धन्यवाद.